सकाळच्या घाई गडबडीत पटकन अशी रेसिपी तयार होणारी ती म्हणजे फ्लावर बटाटा वाटाण्याची रेसिपी। अत्यंत साधी आणि सोपी पद्धत आहे आणि 10 मिनिटात झटपट अशी ही टिफिनसाठी तयार होणारी ही आलू मटरची रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। सगळ्यात प्रथम मी फ्लावर अशी कापून घेतली आणि आलू असा लंबा असा कापून घेतलेला आहे आणि थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत। आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। एक मोठा कांदा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। एक मोठा कांदा असा चॉप करून घेतला आहे बारीक। एक मोठा टोमॅटो घेतला आहे, बारीक चॉप केलेली आहे टोमॅटोला। कोथिंबीर घेतली थोडीशी फ्रेश अशी। 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे। इत्यादी साहित्य आपल्याला हे भाजी बनवण्यासाठी लागणार आहेत। अगदी झटपट अशी ही रेसिपी तयार होते, नक्की बनवून बघा तुम्ही। चला मग आता आपण कढई ठेवूयात। कढईमध्ये 2 ते 3 मापलं असं तेल घालून घेऊयात। आता तेलात आपल्याला थोडंसं असं जिरं सोडायचं आहे। 1 टेबलस्पून असं जिरं सोडलेलं आहे मी। लगेच आपल्याला लसूण देखील टाकायचं आहे। लसूण थोडा तडतडला का आपण मिरची घालूयात। आता मिरचीला देखील छान असं तडतडू देऊयात। त्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे। आता मिरची झालेली आहे, आता मी कांदा घालते। एक मोठा कांदा घेतला आहे, त्याला असं बारीक असं चॉप करून घेतलेलं आहे। आता हे छान हलवून घ्यायचे। आपल्याला कांदा इथं बिलकुल परतवायचा नाही आहे, फक्त मिक्स करून घ्यायचा असं तेलात। थोडंसं असं मिक्स करून घेतलं आहे मी तेलात, बघू शकता तुम्ही। मी बिलकुलही कांदा इथं परतवत नाही आहे, पूर्ण असं एकजीव करते फक्त। एकजीव करून झाल्यावर आपल्याला जी फ्लावर वगैरे कापून ठेवलेली आहे भाजी ती टाकून घ्यायची आहे। वरती असं कांद्याच्या वरती असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला। थोडं थोडं करून मी पूर्ण टाकून घेते। त्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील टाकून घ्यायचा आहे वरतून। टोमॅटो छानपैकी असं टाकून झालं का आपण इथं मसाले घालूयात। टोमॅटो आणि वरतून कोथिंबीर घालते मी। आता कोथिंबीर देखील मी छान असं धुवून कापून घेतलेली आहे आणि तिला असं बारीक चिरून घ्यायचं आणि वरतून असं ठेवायचं आहे, असं वरतून पूर्ण मॅश करायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा टेबलस्पून असं। धण्यापूड घातली अर्धा टेबलस्पून। लाल तिखट घातले अर्धा टेबलस्पून। हळद पावडर घातली अर्धा टेबलस्पून। इत्यादी मसाले घालून आपल्याला हे झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हे छानपैकी होऊ द्यायचं आहे। गॅस आपल्याला एकदम सिमवरच ठेवायचा आहे। तर 5 मिनिटानंतर मी ही भाजी हलवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता 5 मिनिटांनी मी हे छानपैकी असं मिक्स करून घेते। छान असं मिक्स करून आपल्याला पुन्हा याच्यावर झाकण ठेवून अजून 5 ते 7 मिनिटं छानपैकी याला शिजवून घ्यायचं आहे। आता मी हे पूर्ण एकजीव करून घ्यायचे। आपल्याला जे मसाले असतात ना, आपण जे वरतून टाकलेले मसाले, ते पूर्ण भाजीला लागले पाहिजे असे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपल्याला। तर पुन्हा झाकण ठेवून मी त्याला 5 ते 7 मिनिटं होऊ दिलेले आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण अशी एकजीव झालेली आणि भाजी आपली छानपैकी शिजली देखील आहे। अजून आपल्याला थोडी अजून शिजवायची आहे, म्हणून मी थोडं झाकण ठेवून अजून 2 मिनिटं असं शिजवून घेतलं। आता 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी इथं आपली तयार झालेली आहे। झटपट अशी ही रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता। अगदी छान, ही लहान मुलं देखील आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे। टेस्टीलाही खूप छान लागते, नक्की ट्राय करून बघा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी अशीच नवनवीन व्हिडिओज घेऊन येईन, त्यासाठी चॅनलला सपोर्ट, लाईक, शेअर करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंगसाठी। सकाळचा नाश्ता किंवा दुपारचं जेवण यासाठी तुम्हाला आयडियाज हवी असेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही वॉच करू शकता।